कोकण रेल्वेमध्ये ट्रॅकवरची माती पडलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे, ते काढण्याचं काम सुरू आहे. तर मला असं वाटतं की लवकरात लवकर ते काम संपलं पाहिजे होतं कालच रात्री पहाटेपर्यंत, परंतु काही अडचणीमुळे ते संपू शकलेलं नाही. कारण ज्या पद्धतीनं पाऊस पडत होता त्या पद्धतीनं वारंवार लँडस्लाईड होत होती आणि त्याच्यामुळे ते काम संपलेलं नाही, पण येत्या 2-3 तासामध्ये पूर्ववत होईल. प्रवाशांचे पण काल 16 तासापासून तिथे प्रवासी रात्रभर होते. तुम्ही पण तिथे जाऊन प्रवाशांची भेट घेतलेली आहे. त्यांना पण अडचणीचा सामना करावा लागला होता. आपल्याला माहिती कोणीतरी चुकीची दिलेली आहे. मी माझ्या आत्ता पण माझ्याबरोबर सहकारी आहे. ज्या वेळी आम्हाला कळलं की लोक त्या ठिकाणी थांबलेली आहेत त्या वेळेपासून रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी स्वतः होतो. तिथे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली होती, सगळ्यांची लहान मुलांच्या देखील खाण्याची व्यवस्था केलेली होती. ज्यावेळी कळलं की सकाळी वेळ लागणार आहे त्यावेळी सकाळी देखील नाश्त्याची व्यवस्था केलेली होती आणि जवळजवळ 40 गाड्यांमधनं लोकांना पनवेलपर्यंत पोच करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. तसंच खेड्यामधनं केलं आहे, तसंच पुढच्या रायगडच्या स्टेशनवरनं केलेलं आहे. आठवड्यातून दुसरी घटना आहे. आपण बघतो गोव्यालाही घटना घडली होती आणि आता दिवाणखोरी पावसाळ्यामध्ये हा प्रकार नेमका घडलेला आहे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मॅन्युअली आपण काय करू शकतो मला माहीत नाही. कोणाला दोष द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण पाऊसच एवढा पडलेला आहे, त्या पावसामुळे ही लँडस्लाईड झाली आणि पावसामुळे लँडस्लाईड होऊन ती सगळी माती जी आहे ती ट्रॅकवर आलेली होती आणि म्हणून रेल्वे बंद झालेली होती. छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, काय सांगा? आता ह्या ट्रॅकवरनं आपण त्या ट्रॅकवर गेलो. एक राजकीय त्यांनी स्वतःहून त्याच्यावर खुलासा केलेला आहे की त्यांनी या भाषेत सांगितले की ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. उद्या मी राहुल गांधींची देखील भेट घेऊ शकतो. आता शेवटी त्यांना विचारलं पाहिजे की त्यांच्या भेटीमध्ये काय झालं आणि त्यांनी तो खुलासा केलेला आहे. मनोज जरांगे पुन्हा मुंबईमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. काय 20 तारखेला उपोषणाला बसणार आहे. मला असं वाटतं की त्यांच्याशी मी स्वतः अनेक वेळा चर्चा केलेली आहे. गैरसमजातनं कुठचं पाऊल पडू नये एवढीच माझी इच्छा आहे.